सगळ्यांना ॲक्च्युली तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर आत्तापर्यंतची जर्नी तुमची कशी असेल हे तुम्ही सांगा. म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली ही 35 गुंठ्याची वाडी कधीपासून तुम्ही इथे आहात? नाही, माझं 80 साली लग्न झालंय. 80 सालापासून मी आज ह्याच्यामध्ये आज 46 वर्ष मला झाली. तेव्हापासून मी ह्या वाडीमध्ये म्हणजे कामं करणार किंवा स्वच्छता, सगळी वाडी सांभाळणं, टुरीचं तर आमचं मागून झालं आहे. आज 16-17 वर्षच झाली आहेत. पण तेव्हापासून तेही आम्ही नित्यनेमाने व्यवस्थित करतो. म्हणजे तुम्ही पहिले इथे राहण्याच्या दृष्टीने आले होते हो. आणि नंतर मग तुम्हाला ही कल्पना कशी सुचली, की आपण होमस्टे बांधूया किंवा ही कशी कल्पना सुचली? ते मिस्टर पण म्हणजे व्हीआरएस घेऊन आले. मग काहीतरी आपल्याला उद्योग हवा आहे. मग बरोबर. त्याच्यासाठी आम्ही हे माझ्या मुलाने हे बांधले, रूम बांधली. बरं, आता उद्योगावरनं जर आपण पॉईंट बोलायचा तर तुमचा इन्कम सोर्स इथे टुरिस्टच्या व्यतिरिक्त इन्कम सोर्स काय आहे? दुसरं इन्कम तर काही नाही. एक वाडी आहे, ते नारळ सुपारी आहे, त्याच्यामध्येच थोडंसं आम्हाला इन्कम मिळतं. म्हणजे वाडी मलबाराला माळ देऊन त्याचे जे काय पैसे त्याच्यावर आम्ही हे करतो. बरोबर आहे. इथे माणसं जे आपल्याला मेंटेन करण्यासाठी किंवा आता पाऊस झाल्यानंतर गवत येतं किंवा हो, हे हो. छाटायला माणसं इझिली मिळतात का खरं प्रॉब्लेम आहे? नाही आहे प्रॉब्लेम. मग आम्ही लांबून मागवतो. मग त्यांचं गाडी भाडं देणं हेही आम्ही करतो. त्यांना जेवण घालायचं, नाश्ता द्यायचा. ते केलं तर मग ती माणसं येतात. बरोबर आहे. असं. म्हणजे मला सांगा ना, हा पॉईंट सांगायचा आहे, हं. की आपण बऱ्याच वेळा होमस्टेला जातो, पण आपण बऱ्याच वेळा त्यांना सांगतो की तुम्ही पैसे कमी करा. पण खरं तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेन, की पैसे कमी करायचं तुम्ही काही बोलू नका. कारण मेंटेनन्स त्याचा भरपूर असतो. बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत.